हॅलो. आजच्या संध्याकाळी एसी चर्चाद्वारे आजच्या या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहे. यावेळेस आम्ही गीत नंबर 28 आम्ही गाणार आहोत. मी विनंती करतो की रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब पुढे येतील आणि गाऊ लागतील. प्रभु जवळी क्षणोक्षणी मनाला शांतवी तुझी वाणी साय तुझे लागे पदोपदी लागे स्वामी साय मागे आता लागे प्रभु तू हसता एका देशी मोहाची सत्ता तू मोडीशी साय तुझे लागे पदोपदी लागे स्वामी साय मागे आता लागे तुझी जगणे जेते वाया सुख दुःखामध्ये मी धरे पाया साय तुझे लागे पदोपदी लागे स्वामी साय मागे आता लागे प्रभु तू आपुली इच्छा करी ती मान्य करण्या कृपा पुरी साय तुझे लागे पदोपदी लागे स्वामी साय मागे आता लागे ख्रिस्ता हे विमला परात परा मजला भक्त करी तुझा खरा साय तुझे लागे पदोपदी लागे स्वामी साय मागे आता लागे. आजच्या संध्याकाळी पुन्हा आम्ही प्रभूचं गौरव करतो. आपलं पुन्हा स्वागत करतो आपल्या सर्वांचं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आजच्या वचनाची सेवा पुन्हा एकदा आदरणीय रेव्हरंड अनुप पाळके करतील आणि त्या अगोदर आम्ही एक लहान प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की राजेंद्र ब्रदर व्यास आहे ते पुढे येतील आणि प्रार्थना ते करतील. त्याच्यानंतर आम्ही रेव्हरंड अनुप पाळके यांचं स्वागत करीत आहोत. प्रार्थना करू. पूर्ण परमेश्वर बापा, आजच्या सायंकाळी आभार मानतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो.
यासाठी की प्रभू तुझ्या वचनाचे मनन करण्यासाठी गीतांच्याद्वारे स्तुती स्तवन करण्याची एक संधी दिली आणि त्याद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला तो आशीर्वादित करतायस, त्यावर त्याला आभार मानतो. विशेष करून तुझी कृपा तुझ्या दासाला पुरव. त्यांच्या मुखातून तुझं पवित्र वचन आम्ही जे बघू ऐकू आम्हा प्रत्येकापर्यंत येत असताना परमेश्वरा तू आमच्या मनाची तयारी कर. आम्हा प्रत्येकाला तो आशीर्वादित कर ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर करून प्रभू आजचे मनन जे बघते जे ऐकते त्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचे कारण असते ही आमची प्रार्थना आहे. पुन्हा प्रभू आम्ही आमचे जीवन तुला अर्पण करतो. तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. लागणारी कृपा आम्हा प्रत्येकाला दे. आमची प्रार्थना ऐकलीस आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार एका नवीन सप्ताहाला परमेश्वराच्या कृपेने सुरुवात झालेली आहे. या सप्ताहामध्ये आपण सायंकाळचं मनन करीत असताना येता जो रविवार आहे तो झावळ्याचा रविवार आहे आणि त्या रविवारपासून प्रति सायंकाळी देवाच्या पवित्र वचनातून सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी सभा घेतली जाईल. नियोजित वक्ते वचनाची सेवा करतील. त्या अनुषंगाने हा जो सप्ताह आहे हा या वर्षभरातल्या पहिल्या टप्प्याचा शेवटला सप्ताह मनन चिंतनाचा असणार आहे. त्याच्यानंतर पॅशन वीक असेल, त्याच्यानंतर मे महिन्याची सुट्टी आणि जून महिन्यामधून पुन्हा आपण आपल्या सायंकाळ प्रार्थनेला सुरुवात करणार आहोत. ही प्रस्तावना मी आपल्याला कल्पना येण्यासाठी दिलेली आहे. जसं की प्रियजन हो, या दिवसांमध्ये आपण 40 दिवसामध्ये काय 40 घटना घडल्या याचं मनन करीत आहोत. व आजच्या दिवसाला जी घटना घडली ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहिली गेली व प्रभू येशू ख्रिस्ताने तिला उत्तर दिलं. उत्तरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने महान आज्ञा याच्याविषयी आम्हाला सांगितलं. 2 महत्वाच्या आहेत त्या बघण्यासाठी आज आपण मत्तईकृत शुभवर्तमान याचा अध्याय 22 काढूया. मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 22 वचन 34 पासून वचन 40 पर्यंत. सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा हा प्रश्न आहे. मी याचं वाचन आपल्या सगळ्यांच्या समोर करतो. सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न. त्याने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून परुषे एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. प्रियजन हो, हे वाचल्यावर आमच्या सरळ लक्षात येतं की आम्हाला प्रेम आणि प्रीती ह्या 2 गोष्टी करायच्या आहे. बघा, 2ही आज्ञांचं जे सार आहे ते प्रीती करण्याविषयी आहे. का प्रीती करण्याविषयी आहे? कारण की प्रीती करणं परमेश्वराचा स्वभाव आहे. परमेश्वराच्या स्वभाव गुणामध्ये प्रीती करणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे व त्याच मूळ स्वभावामुळे आम्ही एकमेकांवर प्रीती करावी ही परमेश्वराची अपेक्षा आहे. घटना जी घडली त्या घटनेमध्ये आम्ही असं पाहतो की एक सदुकेला निरुत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. ते ऐकून परुषे एकत्र जमले आणि या परुषातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले. बघा, विरोधकांचे गट आम्हाला दिसतात. सदुक्यांचा विरोधीचा गट आहे, परुषांचा विरोध्यांचा गट आहे व परुषांमध्ये एक शास्त्री आहे. त्याने येशूची परीक्षा पाहण्यासाठी एक प्रश्न येशूला विचारला. येशू गुरु, ज्याला उत्तम गुरुजी म्हणत असत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीने अनेक लोकांना देवराज्याचं स्पष्टीकरण मिळत होतं. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे लोक पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा येत होता. अशा कळवळ्या येणाऱ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याच्या गोष्टी सांगत आहे व त्याची परीक्षा कोण पाहत आहे? एक साधारण व्यक्ती. हा शास्त्री स्वतःला नियमशास्त्रामध्ये पारंगत समजत असावा. मला संपूर्ण नियमशास्त्र येतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला काय कळतं असा विचार त्याच्या मनात आल्यामुळे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारलेला आहे. काय आहे त्याचा प्रश्न? गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?
मोशेचं नियमशास्त्र हे लोक पाळत होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जर एखादा शब्द वेगळा त्या ठिकाणी बोलला असता तर प्रभू येशू ख्रिस्ताने मोशेचं नियमशास्त्र मोडलं असा लगेचच त्याच्यावर आरोप करता आला असता. बघा, त्यांचा धूर्तपणा म्हणा किंवा त्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताला अडकवण्याचा हुशारीचा प्रयत्न बघा कसा चाललेला आहे. परंतु अशा या हुशारीच्या प्रयत्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलेलं आहे. तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. 39व्या वचनामध्ये परत वचनाचा शेवटला भाग काय म्हणतो की स्वतः सारखी प्रीती कर. प्रीती कर, प्रीती कर, हे दोन शब्द आम्हाला दोन्ही आज्ञांमध्ये समान आलेले आढळून येतात. मग जर पहिल्या गोष्टीत आपण पाहतो की देवावर प्रेम करणे पूर्ण अंतकरणाने, ह्याचा अर्थ काय? तर पूर्ण अंतकरणाने म्हणजे आपल्या भावना, आपल्या इच्छा आणि आपल्या आकांक्षा देवाला समर्पित करणे. बघा, आम्हा प्रत्येकाला भावना आहेत. एखादं चित्र जरी आम्ही पाहिलं तरी आम्ही अतिशय ज्याला आपण असं म्हणूया की निराश पण होतो किंवा एखादं चित्र पाहून आपण उल्हासित पण होतो. उदाहरणार्थ, भूकमरीचं चित्र ज्या वेळेला आपण पाहतो, अपघाताचं चित्र ज्या वेळेला आपण पाहतो, आपल्या भावना उंचंबळून येतात. मला आठवतं की कोरोनाच्या काळामध्ये कोविड-19 ज्या वेळेला झाला, अनेक लोक पायी प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले होते. मुंबई, दिल्ली यांच्यासारख्या मोठमोठ्या शहरातून मजूर वर्ग पायी, कोणी रेल्वे ट्रॅक धरून येत होतं, कोणी डांबरी रस्ता धरून येत होतं आणि ते पायी चालत असताना त्यांची जी अवघड परिस्थिती होती. आपण तर आपल्या घरामध्ये कूलर लावून बसलेलो होतो, थंड वारा लागत होता, परंतु चालून त्यांच्या पायांना जखमा झालेल्या होत्या. जे मिळेल ते ठिकाणाचं पाणी त्यांना प्यावं लागत होतं. मलाही कोविड होतो की काय या भीतीने कोणी त्यांना मदत सुद्धा करत नव्हतं. अशाही परिस्थितीत काही लोकांनी मदत केली, जीवाची बाजी लावली. पण प्रियांनो, ज्या वेळेला टी व्हीवरतीचे चित्र आम्ही बघायचो, आपल्या भावना दुखावल्या जायच्या नाही का? आपल्या मनाला वेदना व्हायच्या नाही का? मग आपल्या भावना, आपल्या इच्छा आणि आपल्या आकांक्षा ज्या आहेत त्याच्याद्वारे प्रभूवर प्रीती करायची. आमच्या भावना वेगळ्या असतात, आमच्या आकांक्षाही फार वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. प्रत्येक माणसाला देवाने तो स्वभाव गुण दिलेला आहे. परंतु त्या माझ्या भावना या माझ्या नाही आहेत, माझे विचार हे माझे नाही आहेत, तर ते माझ्या प्रभूचे आहे, हे आपल्याला समजून आलं पाहिजे. स्तोत्र 63 याच्या पहिल्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतो, हे देवा, तू माझा देव आहेस. आणि तो म्हणतो की मी तुला पहाटेपासून शोधतो. म्हणजे तो परमेश्वराला हाक मारतो आपल्याला सगळ्यांच्या सोयीसाठी. स्तोत्र 63 वचन 1 हे मी आपणासाठी वाचतो. बघा, त्यात असं म्हटलंय, हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झालाय, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. याला म्हणतात देवावर प्रेम करणं. तो म्हणतो, माझ्या जीवालाही तुझी उत्कंठा लागलेली आहे. कशी? तर शुष्क, रुष्क, निर्जल प्रदेशात माझा जीव तानेला झालेला आहे. ज्या वेळेला तहान लागते त्यावेळेला पाण्याचं महत्व कळतं. प्रियांनो, देवावरती तुमचं आणि माझं प्रेम तसंच असलं पाहिजे की आपली शक्ती, आपली प्रतिभा आणि आपला वेळ देवाला समर्पित करा. याच्या लागू करण्यासाठी मी आपणाला एवढंच सांगेल की तुमच्या अंगी असलेली जी शक्ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे, सोबतच तुमच्या मध्ये ज्या प्रतिभा परमेश्वराने दिलेल्या आहे, गायनाची असेल, कलेची असेल, खेळाची असेल, लिखाणाची असेल, त्या जितक्याही प्रतिभा तुम्हाला परमेश्वराने दिलेल्या आहे त्या देवाला समर्पित करा. ह्याला म्हणतात देवावर प्रीती करणे. सोबतच आम्हाला पूर्ण मनाने, ह्याचा अर्थ काय आहे? रोम 12, 1 आणि 2. यास तो तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र, उत्तम, ग्रहणीय असा यज्ञ अर्पण करा. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर स्वतःच्या रूपांतराचं आपण लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या मनाचं आपण नवीकरण होऊ दिलं पाहिजे. याला म्हणतात अंतकरणाने आणि संपूर्ण मनाने प्रभूवरती प्रीती करणे. सर्वतः दुसरी जी आज्ञा आहे, जी खालच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, ती काय म्हणते? शेजाऱ्यावर प्रीती कर, स्वतःवर केल्यासारखी कर. बघा, वचन 38, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर म्हणजे काय? की दयाळूपणा दाखव आणि आदर कर. एकमेकांना दयाळूपणा दाखवा.
राग, चिडचिड होणं हे मानवाच्या स्वभावातले गुण आहेत. परंतु दयाळूपणा आपण जर एकमेकांना दाखवतो तर आपोआप ते दिसून येतं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. सर्वात मोठी आज्ञा ही आहे की आपल्यामध्ये जो दयाळूपणा आहे तो दयाळूपणा आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दाखवला पाहिजे. अरे तो दयाळूपणा आम्हाला आमच्या वागणुकीतून दिसून येतो. यासाठी मी फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय वाचू इच्छितो. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि या 2ऱ्या अध्यायामध्ये वचन 3 आणि 4. फिलिप्पे 2, 3 आणि 4. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. 2ऱ्या आज्ञेचं स्पष्टीकरण आम्हाला या ठिकाणी मिळतं. तर मग आज आपल्याला काय करायचंय? स्वतःचं हित न पाहता दुसऱ्याला मदत आम्हाला करायची आहे. दुसऱ्यासाठी आम्हाला प्रयत्नशील राहायचंय. आम्ही आमचा दयाळूपणा इतरांना प्रगट केला पाहिजे. मग आता मनामध्ये प्रश्न असा येतो की माझा शेजारी कोण? कितीतरी वेळेला असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो किंवा लहान लेकरं विचारतात. ज्या वेळेला आम्ही त्यांना ह्या 2 आज्ञा शिकवतो, महान आज्ञेविषयी शिकवतो, लेकरं म्हणतात की माझा शेजारी कोण? याच्या स्पष्टीकरणासाठी लुकाचा 10वा अध्याय आपल्याला काढावा लागेल. या लुकाच्या 10व्या अध्यायामध्ये फार सुंदर गोष्टी आहे की शिष्यांना कामगिरीवर पाठवलेलं आहे. परंतु पुढे 25वे वचन बघा. वचन 25. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले ते तुझ्या वाचनात आले आहे काय? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. बघा, याच्यामध्ये आम्हाला प्रीती करण्याचं दिसतं. परंतु ह्याचं स्पष्टीकरण 30व्या वचनापासून चांगल्या शमरोनाच्या दृष्टांतामध्ये किंवा दाखल्यामध्ये पाहायला मिळतं. चांगला शमरोनी ज्याने लुटारूंच्या हाती सापडलेल्या व्यक्तीला वाचवलं व लुटारूंच्या हातापासून त्याला वाचवून उतार शाळेमध्ये नेऊन त्या व्यक्तीची सर्वतोपरी काळजी घेतली, ह्याला म्हणतात चांगला शमरोनी. चांगल्या शमरोन्याने जखमा पुसल्या. तो काय त्याचा शेजारी नव्हता, तो काय त्याच्या परिचयाचा नव्हता, परंतु त्या शमरोन्याने पाहिलं की ह्याला मार लागलेला आहे, हा हतबल झालेला आहे, याला चालता येत नाहीये. एक याजक त्या वाटेने गेला, एक शास्त्री त्या वाटेने गेला, परंतु त्यांनी त्याला मदत केली नाही. त्याला मदत कोणी केली? ह्या चांगल्या शमरोन्याने. मग चांगल्या शमरोन्याच्या जीवनातून आम्हाला असं दिसून येतं की आमचा शेजारी हा अडचणीत असलेला प्रत्येक व्यक्ती आहे. तो कशा स्वभावाचा आहे, त्याने काय केलं आहे, हे आपण बिलकुल विचारात घेत नाही. मदत करणं, दयाळूपणा दाखवणं ह्याच्यासाठी मर्यादा नसतात किंवा मदत करण्यासाठी काही अटी सुद्धा नसतात. मदत आणि सहकार्य करण्यासाठी सदैव तयार राहा आणि सदैव मदत आपण इतरांना केलीच पाहिजे. पहा, आपल्या जीवनात देवावर प्रेम करण्याला प्राधान्य द्या. या 2 आज्ञेचं पालन करत असताना प्रॅक्टिकल गोष्टी मी आपणासमोर मांडतो. पहिली गोष्ट ही करा की आपल्या जीवनामध्ये पहिलं प्राधान्य देवावर प्रेम करण्याला द्या. सकाळी उठल्याबरोबर आपण गुडघ्यावर बसून प्रार्थना केली पाहिजे. उठल्या उठल्या आमच्या प्रभूसमोर आम्ही जायला पाहिजे. का? कारण की प्रभूने आम्हाला आजचा दिवस दाखवला. रात्री अगदी मेल्यासारखं आपण झोपलो होतो, परंतु सकाळी उठल्यानंतर दिनचर्या आमची सुरू झालेली आहे. प्राधान्य, पहिलं प्राधान्य झोपेतून उठल्या उठल्या प्रभूला द्या. आणि ज्या वेळेला आपण झोपी जाता त्यावेळेला हे प्रभूला प्राधान्य देऊनच झोपी जा. दुसरी गोष्ट प्रात्यक्षिक रूपाने आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या शेजाऱ्याला आदर करायचा आहे आणि त्याला दयाळूपणा दाखवायचा आहे. आपल्या शेजारी असलेल्या प्रत्येकाचा आदर करा, मग तो कोणीही असो, आणि त्याला खरा दयाळूपणा दाखवा. तिसरी वैयक्तिक गोष्ट आम्हाला करायची ती म्हणजे इतरांना मदत करण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असा. मदत करा, गरज पूर्ण करा, आणि सर्वात शेवटी चौथी गोष्ट, या 2 आज्ञांचं पालन करून देवाच्या इच्छेने आपलं जीवन जगा. बघा, ह्या 2 आज्ञा कठीण नाही आहे, फार सोप्या आहे, परंतु ह्या कृतीत जर आपण आणल्या तरच त्या साकार होतील. कारण मनामधून आपण प्रेम करतो म्हटलं, परंतु ती कृती आपण इतरांना जर दाखवली नाही तर किती अवघड होते. आज तुम्हाला आणि मला
देवाच्या पवित्र वचनातून किती सुंदर बोध मिळालेला आहे. तो व्यक्ती तर परीक्षा पाहण्यासाठी प्रभूला विचारतो, तो शास्त्री तर प्रभूला अडचणीत पाडण्यासाठी प्रश्न विचारतो, पण आमचा दयाळू परमेश्वर किती चांगला आहे नाही का, की त्याच्याद्वारे तो तुम्हाला आणि मला उत्तर देतो. आणि उत्तर किती सुंदर आहे की आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या महत्वाकांक्षा, आपल्या आकांक्षा ह्या परमेश्वरावरती सोपवून द्या, त्याच्यावर प्रीती करा, आपल्या भावनेने प्रभूवर प्रीती करा, प्रथम प्राधान्य देऊन त्याला प्रथम प्राधान्य द्या. मला अतिशय आनंद वाटतं की लोक ज्या वेळेला एखादी नवी वस्तू घेता, मग गृहाचं बांधकाम असो, एखादं वाहन खरेदी असो, किंवा एखाद्या कार्याचा प्रारंभ असो, एखाद्या व्यवसायाचा प्रारंभ असो, ते म्हणतात की पाळकसाहेब या आणि प्रार्थना करून जा. ह्याचा अर्थ काय की त्यांनी आपल्या देवावरती मनापासून प्रेम केलंय आणि आपल्या व्यवसायामध्ये पहिलं प्राधान्य त्यांनी प्रभूला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दयाळूपणा दाखवा. आणि दयाळूपणा हा शब्दात आहेच, परंतु तो कृतीमध्ये पण असतो. ज्या वेळेला आपण कृती करता, एकमेकांना ती कृती दाखवता, त्यावेळेला दयाळूपण हे दिसून येतं. आपल्या शब्दात, आपल्या कृतीत, आपल्या वागणुकीमध्ये हे दयाळूपण दिसू द्या आणि त्याद्वारे देवाचं गौरव करा. पहा, कठीण नाही आहे, सोप्या या गोष्टी आहे. प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांसाठी ह्या गोष्टी आशीर्वादाच्या करो. त्याच्यावर मनापासून प्रीती करण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करो व तीच प्रीती आपल्याला शेजाऱ्यांवर करण्यासाठी देव त्याची कृपा आणि अनुग्रह तुम्हाला आणि मला सदैव पुरवो. पुढील वेळ मी सन्मान्य राजीव वाळगे पाळकसेवी यांच्या हाती देतो. आजच्या संध्याकाळी अतिशय आशीर्वादित वचनासाठी आणि या प्रार्थना मननासाठी आम्ही पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानतो आणि अनुप पाळकाचे देखील आम्ही धन्यवाद करतो. या दिवसामध्ये, दुःख सहनाच्या दिवसामध्ये प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये आहे आणि म्हणून विशेष आम्ही येणारा आठवड्याचा रविवार आणि पूर्ण आठवडा जो दुःख सहनाचा आहे, येणारे वक्ते, या सर्वांसाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. जे आजारी वडीलजन आहे, आजारी प्रियजन आहे, त्यांच्यासाठी देखील आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. आणि येणारी सर्व शुभवर्तमानाची सेवा आणि चर्चची सेवा, या सर्वांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरेंड पठारे पाळक आमच्यामध्ये आहे, ते पुढे येतील, प्रार्थना करतील. त्याच्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि आशीर्वाद देखील पठारे पाळक हे देतील. प्रार्थना करू आपण. आमच्या गौरव प्रेमळ पिते, आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आज सायंकाळी थोडा वेळ तुझ्या पायाजवळ बसण्यासाठी आम्हाला ही संधी दिली. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद यासाठी देतो की तुझं नाव स्तवनी आहे. ज्या नावाचं आम्ही स्तवन करावं, तो देव सूर्याच्या उगवतीपासून तो मावळतीपर्यंत त्याचं नाव सदोदित स्तवनी आहे. म्हणून प्रभू, आज सायंकाळच्या मन्नामध्ये आम्ही एकत्र येऊन तुझी स्तुती केलेली आहे आणि ज्या वचनांवर आम्ही मनन चिंतन केलेलं आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, कारण या जगामध्ये तू मनुष्य म्हणून आलास आणि प्रभू, तुला या शेवटल्या दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं, त्या टप्प्याटप्प्याने आम्ही या 40 दिवसामध्ये पाहत असताना प्रभू, तुझी परीक्षा पाहण्यासाठी जे टपलेले होते, जे तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते, त्यांना प्रभू तू योग्य प्रकारे उत्तरं दिलेली आहेत. हे परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण आम्ही तुला अनुसरणारे, तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे लोक आहोत. आणि म्हणून पदोपदी आम्हाला पण प्रभू अशा गोष्टींना तोंड द्यावं लागेल. जे तू केलं त्याप्रमाणे आम्हाला करावं, करून प्रभू तुझं गौरव करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. या लेनच्या दिवसामध्ये जे लोक उपवास आणि प्रार्थना करत आहेत, या सर्वांच्या प्रार्थना तू स्वीकार. आमची विनंती आहे की या सर्व प्रार्थनेच्याद्वारे आमच्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये खरी शांतता पसरू दे. एवढंच नव्हे तर घराघरामध्ये, मनामध्ये, मंडळांमध्ये, संस्थांमध्ये आणि सर्वत्र प्रभू तुझी शांती प्रत्येकाला तू दे. आमची प्रार्थना आहे की देवा, पुढील सप्ताहांमध्ये होणारे जे काही कार्यक्रम आहेत, ते सर्व ठिकाणी प्रभू जे तुझे दास वचनाची सेवा करणारे आहेत, त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने
त्यांनी ही वचनं गाजवावीत आणि देवापा या वचनांच्या द्वारे आम्ही प्रभू केवळ रूढी परंपरेने नव्हे परंतु आत्मीयतेने एकत्र येऊन प्रभू या गोष्टी कराव्यात म्हणून तो आम्हाला सुबुद्धी शहाणपण दे. आम्ही राजू जयस्वाल यांच्यासाठी आणि विशेषतः संजय सिंग यांची पण प्रार्थनेत आठवण करतो. या दोन्ही दासांचं येणं आमच्या मंडळीसाठी आशीर्वादाचं होते. प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्या पवित्र सप्ताहामध्ये होणाऱ्या प्रत्येक मीटिंगवर तो आपल्या आशीर्वादाचा हात ठेव आणि येणाऱ्या प्रत्येकाला तो आशीर्वादाने भरून टाक. सध्याच्या या सप्ताहामध्ये प्रभू उष्णतेचा कहर सर्वत्र होत आहे. आम्ही प्रार्थना करतो या उन्हाच्या तापापासून आमच्या जीव शरीर आत्म्याचं तो रक्षण कर आणि आम्हा सर्वांना चांगलं आरोग्य असू दे. आम्ही आमच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो. या सर्व विद्यार्थ्यांना या उष्णतेची बाधा होऊ नये म्हणून देवबाप्पा त्या सर्वांना चांगलं आरोग्य पुरव. आम्ही विशेष प्रार्थना करतो ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षार्थींसाठी प्रभू त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन कर आणि प्रभू पेपर लिहिण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे आणि सर्वांना आपल्या श्रमाप्रमाणे प्रतिफळ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या मंडळीमध्ये जे आजारी लोक आहेत त्यांची आठवण करतो. प्रभू त्यांना चांगलं आरोग्य दे आणि या प्रिय भावा बहिणींच्या आरोग्याने तुला गौरव मिळू दे आणि म्हणून प्रभू आमच्या नित्याच्या प्रार्थना तू स्वीकार. आम्ही पुन्हा एक वार तुला आमच्या सर्व काउन्सिलच्या मंडळांसाठी प्रार्थना करतो की देवापा सर्व मंडळाने एका आत्म्याने एका जीवाने या सर्व गोष्टी करत असताना तुलाच गौरव आणि महिमा मिळू दे. आमच्या काउन्सिलचे अध्यक्ष आणि आमचं कार्यकारी मंडळ पंचमंडळ सर्वांना तुझी कृपा आणि शहाणपण दे आणि प्रभू या दिवसामध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये तुझी उपस्थिती असू दे ही आमची प्रार्थना आहे. पुन्हा एक वार प्रभू तुला आजच्या सायंकाळच्या मन्नाबद्दल तुझ्या दासाबद्दल आम्ही धन्यवाद देत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तो आमच्या ऋणांपासून सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या चर्चमध्ये आणि जे ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर आमच्या SMच्या सेवा कराबरोबर देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्याची सूचना आहे. उद्या संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता पुन्हा प्रार्थना मनन असणार आहे आणि त्यावेळेस वचनाची सेवा आदरणीय रेव्हरंड पठारे पाळक हे करतील.